दुसरा रेडी होते अजून. नमस्कार मंडळी, नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज सॅटर्डे आहे, सुट्टी. लाडूला पण स्कूलला सुट्टी असते आणि दुपारची वेळ आहे तेव्हा मी ब्लॉग सुरू केला आहे. तर सकाळपासून लाडूचं सुरू होतं की तिला पिझ्झा खायचा आहे, म्हणून म्हटलं आपण घरीच पिझ्झा बनवू. तर इथे आमची आता पिझ्झाची तयारी सुरू आहे. लाडू काय बनवायचं आपण? पिझ्झा. कोणाला आवडतो पिझ्झा? मला आवडतो. काय करते तू आता? आता हे फोट्या तर इथं पिझ्झासाठी आम्हाला हे स्वीट कॉर्न बॉईल करायचे म्हणून लाडू सोलत बसले. वाव, खूप छान सोडले तू, थँक्यू. हे काय दिसतंय मम्मा? व्हाईट व्हाईट हा, लेन्स आहेत ते, लेन्स. लेन्स हा, हे खराब आहेत का दोन्ही? नाही, छान आहेत, नवीन आहेत ते. नवीन आहेत का? हो. आणि दादा कुठे? झोपलाय. दादा झोपलाय म्हणून आम्ही आता काय बनवणार आहे? पिझ्झा बनवणार. किती हॅपी लाडू. आपण हे बॉईल करू. ओके, हे बॉईल करू. थांब, आधी सोलू आपण, सोलून बॉईल करू. तर पिझ्झासाठी आम्हाला स्वीट कॉर्न पाहिजेत, मग सोलून घेऊ. कच्चे नको खाऊ, आपण सोलू. थांब. तर इथे आता आमचे स्वीट कॉर्न सोलून झालेत. तर याला बॉईल करून घेऊ आणि चला पिझ्झाची रेसिपी तुम्हाला पण दाखवते. तसा फर्स्ट टाइमच मी पिझ्झा बनवते, कसा होतो काय माहिती. बनवू आपण. ओके, पण लाडूला आवडतो म्हणून आम्ही आज घरीच बनवणार आहे. हा, घरीच बनवायला शिकणार आहे आम्ही पिझ्झा. बाहेरचा अनहेल्दी असतो म्हणून आपण घरीच बनवणार आहे आता, है ना? घरचा पिझ्झा कसा असतो? हेल्दी असतो. हो. चल मग आता बनवायचा. लेट्स गो. चला बनवूया मग. सर्वात आधी इथे मी हे स्वीट कॉर्न बॉईल करायला ठेवते, तोपर्यंत मग बाकीची प्रिपरेशन करून घेऊ. बॉईल होत आहेत तोपर्यंत. तर पिझ्झा बेसचा बेस तयार करायला घेते मी आधी. हा, बेस तयार करू. तर इथे मैदा घेऊ. मैदा. हा, तर इथे पिझ्झा बेसचा बेस तयार करून घेते. मग मैदा घेतला. काय करायचंय मग पिझ्झा? थोडीशी साखर. हा, बस. थोडस मीठ आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहे बेकिंग पावडर. थोडीशी टाकू. थोडस दही. बस. आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. नाही, तू नको, मी करते. मी पण आज पहिल्यांदाच घरी पिझ्झा बनवत होते, ते पण फक्त टॉपिंग नाही तर पिझ्झा बेसपासून इन्स्टंट पिझ्झा सॉसपर्यंत सगळ्याच गोष्टी घरी बनवून पिझ्झा बनवत होते. तर हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळे थोडी उत्सुकता आहे, पण थोडं नर्वसनेस पण आहे. पण शेवटी काय होतं ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतरच समजेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी पिझ्झा बेससाठी मी इथे पीठ मळून घेत आहे. तर थोड्यासा पाण्याचा सुद्धा मी इथे वापर केला आहे, त्याच्यातच हे चांगलं मळून घ्यायचं. आणि त्यानंतर मळून झाल्यावर थोडंसं त्याच्यात तेल टाकून ते अजून जास्त प्रकारे मळून द्यायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे ते बेस असा फुगतो त्याचा. इथे मळून झाले, थोडंसं तेलाचा हात घेऊन अजून त्याला चांगलं मळून घेऊ. ऑनियन कट करायचं मोठा मोठा. थांब, मी कट करते आधी. हे आपण भिजवू ना. खरं सांगायचं तर घरी पिझ्झा बनवायचा म्हणजे खूप अवघड असणार असं मला आधी वाटायचं, पण एकदा शांतपणे सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या तर तितकंसं कठीण नाही. पीठ मळून झाल्यावर 10 मिनटं ते तसंच झाकून ठेवायचं. तोपर्यंत इथे टॉपिंगची तयारी करायला घेतली.
तर टॉपिंगमध्ये मी कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि स्वीटकॉर्न घेतले होते. अभ्यास केला का? मी दिला होता अभ्यास. केला ना? कम्प्लीट केला? मला दाखवला नाही तू. मला दाखव. ओके. तोपर्यंत इकडे स्वीटकॉर्न सुद्धा बॉईल करून झाले होते, तर ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतले. आता आम्ही बनवते इन्स्टंट पिझ्झा सॉस. बाहेरचा सॉस आणण्यापेक्षा घरचा बनवलेला कधी पण चांगला आणि त्याची चवसुद्धा चांगली लागते. आणि त्यासाठी इथं मी थोडंसं केचप घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी साखर, चवीपुरते मीठ टाकले. त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेला लसूण, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो टाकले. खूप छान वास येतो. तरी त्यांचा आता पिझ्झा सॉस बनवून झालाय, सगळे टॉपिंग सुद्धा रेडी झालेले. तर पिझ्झा बनवायला घेऊ आता. सगळी प्रिपरेशन करेपर्यंत इथे 10 मिनटं पीठसुद्धा चांगलं फुगलेलं आहे. बाहेर जो पिझ्झा भेटतो त्याच्या बेसमध्ये ईस्ट वापरतात, पण मी आज इथं ईस्ट वगैरे वापरलेलं नाही, कारण त्याची प्रोसेस मोठी आहे. आणि तुम्हाला इन्स्टंट घरी लवकर पिझ्झा बनवायचा असेल तर हे अशा प्रकारे तुम्ही बेस तयार करू शकता. दहीचा वापर केलेला आहे मी इथे आज. आणि आता हे डायरेक्ट पोळपाटवर लाटला असतं तर हा जो बेस आहे तो खाली चिकटला असता, म्हणून मी इथे बटर पेपर घेतला आहे आणि त्याच्यावरती हा हाताने सगळीकडे पसरून घेतला. किती सुंदर सुंदर झालंय. मला खूप आवडलं. स्पायसी. अरे वा. हे पीठ पसरवताना हाताला चिकटतं, त्याच्यामुळे थोडासा मैदा घेऊन मी हे चांगलं पसरून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्याने याच्यावर थोडेसे छिद्र करून घेतले, जेणेकरून हा फुगणार नाही. सगळे दोन्ही साईडने थोडं भाजून घेते, म्हणजे एक साईडने चांगला भाजलाय. किती सुंदर. सगळीकडे पसरव सगळीकडे. व्हेरी गुड. पसरव. बेस तयार करून झाला तो आधी मी थोडासा पॅनमध्ये दोन्ही साईडने भाजून घेतला. बेसची एक साईड जास्त भाजली आणि दुसरी साईड थोडीशीच भाजली, थोडी कच्ची ठेवली, कारण नंतर परत आपण तसंच पॅनमध्ये तो पिझ्झा बेक होण्यासाठी ठेवणार आहे. त्याच्यामुळे जी साईड भाजले त्याच्यावरती पिझ्झा सॉस लावून सगळं चीज वगैरे टाकलं, त्याच्यावरती सगळे टॉपिंग्स टाकले आणि मस्त असा आपला पिझ्झा रेडी झाला आहे. आणि तो आता पॅनमध्ये ठेवून त्याला 10 मिनटं कवर झाकण ठेवून चांगलं 10 मिनटं बेक होण्यासाठी ठेवून दिला. पिझ्झा आमचा इकडे पॅनमध्ये तयार होते, दुसरा तयार करते ना लाडू. काय करते तू आता? पिझ्झा सॉस लावते बेसला. ओके. मी हेल्प करू का तुला? नाही. तुझं तू करते? ठीक आहे, चालेल. चल. एक पिझ्झा आमचा पॅनमध्ये बेक होते तोपर्यंत दुसरा सुद्धा मी रेडी करून घेतला आणि रंगीबेरंगी भाज्या पाहिले की पिझ्झा अजून सुंदर दिसतो. चला आता 10 मिनटं झाले, चेक करू. वाव. तर मस्त असा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे. पहिल्यांदाच बनवला असूनही दिसायला खूप छान दिसत आहे. तर इथे दुसरा सुद्धा मी बेक व्हायला ठेवला आणि माझ्याकडे काही पिझ्झा कटर नाही, त्याच्यामुळे मी चाकूनच याला कट केले. सकाळपासून लाडूचं सुरू होतं की मम्मा पिझ्झा बनव, पण मलाच थोडासा डाऊट होता की मला जमतो की नाही, कसा होईल का होईल, म्हणून मीच बनवत नव्हते. पण शेवटी बनवायला घेतला आणि खरं सांगू तर हा पिझ्झा पाहिल्यावर असं वाटलं की इतका छान होईल असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही पाहू शकता याचा बेस एकदम क्रंची झाला होता आणि वरून एकदम सॉफ्ट असं झालं होतं. तिला टेस्ट करायला दिलं आणि खरंच तिला लाडूला तर आवडलंच आणि मी सुद्धा जेव्हा टेस्ट करून पाहिलं तर खूप छान झाला होता पिझ्झा. घरीसुद्धा इतका छान पिझ्झा होऊ शकतो मला अजिबात वाटलं नव्हतं, पण हा जेव्हा पिझ्झा मी टेस्ट केला तेव्हा खरंच घरीसुद्धा खूप छान पिझ्झा बनवू शकतो. आणि सगळं मी घरीच बनवलेलं आहे, बेसपासून त्याच्या सॉसपर्यंत, आणि एकदम भारीच झाला होता. जर आज लाडूने हट्ट केला नसता तर मी कधीच पिझ्झा घरी बनवला नसता. लाडूच्या छोट्या हट्टामुळे मला पण नवीन काहीतरी शिकायला भेटलं आणि खरंच दिवस खूपच सुंदर झाला. लाडू कसा झालाय पिझ्झा? आवडला तुला? ऑनियन नको खायचा, ऑनियन पण खायचा. तुम्ही हे घरी कधी पिझ्झा बेसपासून पूर्ण पिझ्झा बनवला आहे का?
असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नसेल तर हा एकदा नक्की ट्राय करून बघा. आजचा हा आमचा पहिलाच प्रयत्न होता, पण खूप छान झाला, खूप सक्सेसफुल झाला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या लाडूपेडू परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. अजून अजून रेडी होते का? दुसरा रेडी होते अजून.